सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण डिप्लोमा के स्कीममध्ये इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचा 5th सेममध्ये असणारा AC मशीन परफॉर्मन्स हा सब्जेक्ट शिकत आहोत. यामध्ये आपलं युनिट नंबर 3 चालू आहे. त्याचं नाव आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर अँड कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. तर आजच्या लेक्चरला आपण सुरू करूयात. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. यामध्ये पहिले आपल्याला सर्किट डायग्राम काढायला लागते. सर्किट डायग्राममध्ये जी स्टेटर वाइंडिंग असते आपली, ती आपण 2 पार्टमध्ये डिवाईड करतो. एक असते आपली मेन वाइंडिंग आणि सेकंड वन असते ऑक्झिलरी वाइंडिंग. मेन वाइंडिंग ही हायली इंडक्टिव्ह अँड लेस रेझिस्टिव्ह नेचरची असते आणि ऑक्झिलरी वाइंडिंग ही हायली रेझिस्टिव्ह अँड लेस इंडक्टिव्ह नेचरची असते. तर मित्रांनो, याला आपण वर्क कसं करतो ते समजून घेऊयात. तर येथे आपण सप्लाय देतो. सप्लाय दिला की इथे 2 वाइंडिंग ज्या असतात, मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग, या आपल्या 90 डिग्रीच्या फेज डिस्प्लेसमेंटने माउंट केलेल्या असतात, प्लेस केलेल्या असतात आणि त्यांच्यामधला जाणारा जो करंट आहे IM आणि IA हा पण 90 डिग्रीच्या फेज शिफ्टने तयार होतो. तर जसं आपण याला सप्लाय देतो तसा आधी हा सेंट्रीफ्युगल स्विच हा ऑफ असतो, क्लोज कंडिशनला असतो आणि या मोटरला आपण जर का एक वेळेस धक्का दिला तर हा रोटर आपला रन व्हायला चालू होतो आणि रोटर रन झाला म्हणजे मोटर आपली रन कंडिशनला आली. मोटर रन कंडिशनला आल्यानंतर तिच्या 70 to 80% स्पीड तेव्हा जी रीच करते, तिने तिचा 70 to 80% स्पीड रीच केल्यानंतर हा सेंट्रीफ्युगल स्विच हा ओपन होतो आणि ऑक्झिलरी वाइंडिंग जी असते ती सप्लायच्या बाहेर फेकली जाते आणि आपली मोटर जी आहे ती मेन वाइंडिंगवर कंटिन्युअसली रन होते. तर याची फेजर डायग्राम कशी ड्रॉ करायची ते आपण बघूयात. ही फेजर तुम्हाला एक्सप्लेन पण करता आली पाहिजे. फर्स्ट तर आपण रेफरन्स पॅरामीटर घेतो. रेफरन्स पॅरामीटरला आपण व्होल्टेज असं म्हणतो. व्होल्टेज हा रेफरन्स पॅरामीटर असतो. त्यानंतर आपली मेन वाइंडिंग जी असते ती इंडक्टिव्ह नेचरची असते, त्याच्यामुळे मेन वाइंडिंगचा करंट हा मोर लॅग दाखवायचा आणि ही ऑक्झिलरी वाइंडिंग जी असते ती नियर अबाउट रेझिस्टिव्ह नेचरची असते, पण तिला आपल्याला इन फेज दाखवता येत नाही कारण की थोडीफार इंडक्टन्सची प्रॉपर्टी तिच्यामध्ये इन्क्लूड असते. तर तिला सप्लाय व्होल्टेजच्या थोडं खाली दाखवतो आपण आणि याच्यामध्ये आपण 2 अशा पॅरलल लाईन्स मारतो. हा IMची जी ही पॅरलल लाईन आहे ती IAला पॅरलल असेल आणि ही IAची जी पॅरलल लाईन आहे ती IMला पॅरलल असणार आणि याच्यामधून आपण रिझल्टंट जो असतो तो I ड्रॉ करतो. हा आपला मेन करंट असतो. हे झालं आपलं फेजरचं एक्सप्लेनेशन. तर आता हे एक्सप्लेनेशन आपल्या रिटर्न फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं आहे ते आपण बघूयात. दिस मोटर कन्सिस्ट ऑफ 2 वाइंडिंग्स, नेमली मेन वाइंडिंग अँड ऑक्झिलरी वाइंडिंग. मेन वाइंडिंगला आपण स्टार्ट वाइंडिंग म्हणतो, ऑक्झिलरी वाइंडिंगला आपण स्टार्ट वाइंडिंग म्हणतो आणि मेन वाइंडिंगला आपण रन वाइंडिंग म्हणतो. मेन वाइंडिंग ही हायली इंडक्टिव्ह नेचरची असते आणि ऑक्झिलरी वाइंडिंग ही हायली रेझिस्टिव्ह नेचरची असते. द करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग इज IM लॅग बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज V बाय 90 डिग्री अबाउट. या मेन वाइंडिंगमधला करंट जो असतो तो IM असतो. तो जो IM असतो ना, तो आपल्या सप्लाय व्होल्टेजला 90 डिग्रीला जवळपास लॅग असतो. करंट फ्लोईंग थ्रू द ऑक्झिलरी वाइंडिंग IA इज ऑलमोस्ट इन फेज इन द सप्लाय व्होल्टेज. ऑक्झिलरी वाइंडिंगचा जो करंट असतो IA तो ऑलमोस्ट इन फेज असतो सप्लाय व्होल्टेजच्या. ऑलमोस्ट म्हटलं आहे, पूर्णपणे नाही, त्याच्यामुळे तो आपण थोडासा असा खाली दाखवतो. द फ्लक्सेस प्रोड्यूस्ड बाय दिस 2 करंट्स इट विल प्लेस ॲट अबाउट 90 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इच अदर अँड रिझल्टंट ऑफ द फ्लक्सेस विल बी द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आता हे जे करंट आहेत ते 90 डिग्रीच्या डिस्प्लेसमेंटचे आहेत, त्यामुळे यांच्यामुळे प्रोड्यूस होणारा जो फ्लक्स असणार आहे
तो पण 90 डिग्रीच्या डिस्प्लेसमेंटने तयार होणार आहे एकमेकांना. आणि यामधला जो रिझल्टंट फ्लक्सेस असेल तो आपला असतो रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ड्यू टू द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड स्टार्टिंग टॉर्क ॲक्टिंग ऑन द डायरेक्शन ऑफ द रोटर. या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे आपण जर का एका डायरेक्शनला मोटरला रन करण्याचा प्रयत्न केला तर ती मोटर त्या डायरेक्शननी रन होते, त्या डायरेक्शननी आपला टॉर्क ॲक्ट होतो मोटरवर. द सेंट्रीफ्युगल स्विच इज कनेक्ट इन द सिरीज विथ ऑक्झिलरी वाइंडिंग. दिस स्विच गेट ऑटोमॅटिकली ओपन व्हेन मोटर स्पीड रिचेस अबाउट 70 to 80% ऑफ इट्स सिंक्रोनस स्पीड. याचा जो सेंट्रीफ्युगल स्विच असतो हा ऑक्झिलरी वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट असतो आणि जेव्हा 70 to 80% ऑफ सिंक्रोनस स्पीडला मोटर रन होते तेव्हा हा स्विच ॲटोमॅटिकली ओपन होतो आणि ऑक्झिलरी वाइंडिंगला सर्किटमधून बाहेर फेकलं जातं. तर ही झाली आपली स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. तर याप्रमाणे आपली कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर ही कशी वर्क करते ते बघूयात. यामध्ये आपण फक्त एक सिरीजमध्ये कॅपॅसिटर पण यूज केला आहे. मागची जी मोटर होती आपल्याला त्याला एक प्रॉब्लेम होता. त्या मोटरला आपल्याला असा थोडासा धक्का लावायला लागायचा तेव्हा ती एका डायरेक्शननी स्टार्ट व्हायची. पण या मोटरमध्ये कॅपॅसिटर आपण ॲड केल्यामुळे ही मोटर सेल्फ स्टार्टसारखी वर्क करते. तर याचं मेन वाइंडिंग ऑक्झिलरी वाइंडिंगचं डिस्प्लेसमेंट ॲज इट इज आहे. फक्त चेंज एवढा आहे याच्यामध्ये डायग्राममध्ये कॅपॅसिटर जो आहे CS तो ॲड झालेला आहे. तर ऑक्झिलरी वाइंडिंगचं नेचर हे कॅपॅसिटर त्यामध्ये असल्याकारणाने थोडंसं लीडिंग नेचरचं झालं. तर हा लीडिंगचा करंट जो आहे ना हा सप्लाय व्होल्टेजपेक्षा लीड करतो आणि IM जो आहे मेन वाइंडिंगचा करंट तो ॲज इट इज लॅग आहे. तर यामध्ये जो रिझल्टंट तयार होतो तो तो थोडासा असा मागच्या कंपॅरिझनमध्ये वरती आला. तर आपण याचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी बघणार आहोत. तर एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगण्यात येतं बघा. द कन्स्ट्रक्शन ऑफ द थ्री फेज इंडक्शन द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस मोटर इज सिमिलर टू द स्प्लिट फेज टाईप इंडक्शन मोटर. या मोटरचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते स्प्लिट फेज इंडक्शन मोटरच्या सिमिलर आहे. पण द ऑक्झिलरी वाइंडिंग कनेक्टेड इन सिरीज विथ द कॅपॅसिटर. ऑक्झिलरी वाइंडिंगच्या सिरीजमध्ये एक कॅपॅसिटर इन्सर्ट केला जातो. ड्रॉ द लीडिंग करंट वाईल मेन वाइंडिंग कंटिन्युअसली ड्रॉ द लॅगिंग करंट. याच्यामध्ये कॅपॅसिटर ॲड केल्यामुळे ही जी ऑक्झिलरी वाइंडिंग असते ती लीडिंग करंट ड्रॉ करते आणि मेन वाइंडिंग कंटिन्युअसली लॅगिंग करंट ड्रॉ करत असते. ड्यू टू दिस फ्लक्सेस प्रोड्यूस RMF विच रिझल्ट इन द रोटेशन ऑफ द मोटर. याच्यामुळे फ्लक्सेस प्रोड्यूस होता ज्याचा रिझल्ट आपल्याला मोटरच्या रोटेशनमध्ये होतो. द करंट IM थ्रू द मेन वाइंडिंग विल बी लॅग बिहाइंड द सप्लाय व्होल्टेज ड्यू टू द मेन वाइंडिंग इज द हायली इंडक्टिव्ह बट द करंट IA थ्रू द ऑक्झिलरी वाइंडिंग लीड द सप्लाय व्होल्टेज बाय सम अँगल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द कॅपॅसिटर. तर या पॉईंटमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की जी आपली मेन वाइंडिंग असते ती हायली इंडक्टिव्ह नेचरची असल्याकारणाने सप्लाय व्होल्टेजला त्यामधला करंट जो असतो IM तो लॅग करतो. पण याचा जो IA आहे ऑक्झिलरी वाइंडिंगचा करंट तो सप्लाय व्होल्टेजला लीड करतो कारण की त्याच्यामध्ये कॅपॅसिटर प्रेझेंट असतो आणि त्याचा पॉवर फॅक्टर जो असतो तो इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे हेन्स अँगल बिटवीन द IM अँड IA विल बी लार्जर ड्यू टू द लार्ज अँगल स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस बाय दिस मोटर इज लार्ज ॲज कम्पेअर टू द स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. तर IM आणि IA यांच्यामधला जो अँगल आहे तो मोठा होत जातो. या मोठ्या अँगलमुळे जो स्टार्टिंग टॉर्क प्रोड्यूस होतो मोटरचा तो लार्ज असतो ॲज कम्पेअर टू द स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. तर तुम्ही एक डिफरन्स बघितला असेल की या कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रोन मोटरमध्ये एक कॅपॅसिटर आपण ॲड केला. मागची जी स्प्लिट फेजची मोटर होती आपली त्यामध्ये प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का. मी सांगताना तुम्हाला सांगितलं असेल की
या मोटरवर आपण ज्या डायरेक्शनने आपण फोर्स ॲप्लाय करतो, म्हणजे याला धक्का दिला आपण एका डायरेक्शनने की ही रोटेट व्हायला स्टार्ट करते, बरोबर. पण यामध्ये हा जो प्रॉब्लेम होता तो या पुढच्या मोटरमध्ये ॲवॉइड झाला. ॲवॉइड कसा झाला तो, तर यामध्ये आपल्या 2 वाइंडिंग होत्याच, मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग. यामध्ये कॅपॅसिटर लावल्यामुळे ना स्टार्टिंग टॉर्क जो होता मोटरचा तो इम्प्रूव्ह झाला. तर यामध्ये आपल्याला जी धक्का मारायची जी गरज होती एका साईडने ते मारायला नाही लागत. ही ॲटोमॅटिकली सेल्फ स्टार्ट मोटर बनली. तर याचं आपण फेजरचं एक्सप्लेनेशन तर बघितलेलंच आहे. So, when the speed is reaches up to the 70 to 80% of the rated speed, the centrifugal switch gets automatically open and auxiliary winding along with the capacitor out of the circuit. जेव्हा मोटरची स्पीड आहे ती तिच्या रेटेड स्पीडच्या 70 to 80% स्पीडला रीच करते, तेव्हा सेंट्रिफ्युगल स्विच जो असतो तो ऑटोमॅटिकली ओपन होतो आणि ऑक्झिलरी वाइंडिंग ही कॅपॅसिटर सकट आपली सर्किटच्या बाहेर फेकली जाते. आफ्टर दॅट इंडक्शन मोटर विल रन ऑन द फ्लक्स प्रोड्यूस बाय द मेन वाइंडिंग. यानंतर जी इंडक्शन मोटर आहे ती मेन वाइंडिंग जे फ्लक्सेस प्रोड्यूस करते त्यावर रन कंटिन्युअसली करत असते. तर ही झाली आपली कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन रन मोटर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर पाहणार आहोत. त्यामध्ये आपली ही मोटर होती यामध्ये आपल्याला एक प्रॉब्लेम आहे की कॅपॅसिटर आपला स्टार्टिंगला असल्या कारणाने मोटरचा ओव्हरऑल पॉवर फॅक्टर जो आहे तो इम्प्रूव्ह होत नाही. एका कालावधीसाठी तो इम्प्रूव्ह होतो, पण नंतर ऑक्झिलरी वाइंडिंग सकट कॅपॅसिटर पण बाहेर फेकला जातो. याचा जो प्रॉब्लेम आहे तो नेक्स्ट मोटरमध्ये आपल्याला अवॉइड करायचा आहे. त्यामुळे ती पुढची मोटर आपल्याला शिकायची आहे. आणि यानंतर अजून एक मोटर शिकायची आपल्याला, तिचं नाव आहे शेडेड पोल इंडक्शन मोटर. तर या 2 मोटर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. ते पुढचं लेक्चर जे आहे ते एकदम महत्त्वाचं ठरणार आहे तुमच्यासाठी. सो थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग द व्हिडिओज. तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही आपल्या इलेक्ट्रो ज्ञान बाय नेक्स्ट या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट्स तर क्लिअर होत आहेत पण त्यासोबत तुमच्या मित्रांच्याही होतील आणि तुम्हीही चांगले जे मार्क्स आहेत त्यांच्यानी पास व्हाल आणि तुमचे मित्रही चांगल्या मार्क्सने पास होतील. सो थँक्यू फ्रेंड्स.